मंडळी, एक आठवड्यापूर्वी आम्ही गावाकडे गेलो असताना तिथे केळाचं शेत होतं आणि त्या केळाच्या शेतामधली केळं तशी सगळी काढून नेली होती. परंतु आम्हाला 2 घड सापडले तिथे. परंतु ते घड कच्च्या केळ्यांचे होते आणि ते पिकणारे नव्हते. मग ही कच्ची केळं घरी आणली. मग याचं करायचं काय? त्याचे काही उपयोग आहेत का? ह्याचं संशोधन करण्याचं काम आम्ही केलं. तर त्याच्यामध्ये काही फार इंटरेस्टिंग गोष्टी आढळल्या, त्या मी तुमच्यावर आज शेअर करणार आहे. आपण नॉर्मल जे केळ खातो ते गोड असतं छान. आपण साल काढतो आणि आनंदाने खातो. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असतं की पोटॅशियम असतं वगैरे वगैरे सगळं माहिती आहे आपल्याला. परंतु मी जेव्हा या कच्च्या केळ्यांचा आणि पिकलेल्या केळ्यांचा असा तौलनिक अभ्यास केला, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की कच्ची केळं जी आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गोष्टी अशा आढळतात की तुमचं आरोग्य त्याच्यामुळे चांगलं राहू शकतं आणि बऱ्याच गोष्टींमध्ये त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. तेच मी तुमच्यावर आज शेअर करणार आहे की ही जी कच्ची केळं आहेत ही फेकून देण्यासारखी नसतात. ती पिकत नसली तरी त्याचा उपयोग सुंदर होतो. त्याची तुम्ही भाजी करू शकता, बटाट्यासारखी भाजी करू शकता, त्याची भजी करू शकता. बऱ्याच गोष्टींमध्ये ही कच्ची केळं आपण वापरू शकतो. त्याच्यामुळे या कच्च्या केळ्यांचे गुणधर्म आपण हे पाहायलाच हवे. तर पहिला मुद्दा म्हणजे ही जी कच्ची केळं आहेत तुमची पचनशक्ती चांगली ठेवायला मदत करतात. ह्याच्यामध्ये फायबरचं जास्त प्रमाण असतं. ह्याच्यामध्ये रेझिस्टंट स्टार्च असतं जे तुमची पचनशक्ती चांगली ठेवतं आणि तुमचं पोट साफ होण्यासाठी तुम्हाला मदत करत असतं. म्हणजे बघा, त्याच्यामुळे आपल्याला हेच कळतं की कच्च्या केळ्यामध्ये फायबर जास्त असल्यामुळे, रेझिस्टंट स्टार्च जास्त असल्यामुळे तुमच्या गटची हेल्थ चांगली राहते. आता हे झालं पचनशक्ती बाबतीत. हा झाला पहिला मुद्दा. दुसऱ्या मुद्द्यामध्ये ही कच्ची केळं तुमच्या रक्तातली साखर नियंत्रित करतात. पिकलेलं केळ काय करतं, तर रक्तातली साखर वाढवू शकतं. परंतु हेच जर कच्चं केळ असेल तर ते तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात ठेवतं. त्याच्यामध्ये फायबर जास्त असतात. त्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्सच्या बाबतीत ही केळं अतिशय उजवी असतात. त्याच्यामुळे अशी केळं खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तातली साखर नियंत्रित होऊ शकते. याशिवाय अशी केळं खाल्ल्यामुळे तुम्हाला भूक लवकर लागत नाही आणि ही केळं पचल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये वजनाची वाढ पण होत नाही. त्याच्यामुळे वजन जर कमी करायचं असेल, वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर कच्ची केळं फार छान उपयोगी पडतात. तुमच्या मांसधातूमध्ये वात असेल, मांसामध्ये दुखत असेल तर ही कच्ची केळं जर तुपाबरोबर घेतली तर त्याचा उत्तम फायदा होताना दिसतो. याशिवाय या कच्च्या केळ्यांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं. त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी कच्ची केळं उत्तम काम करतात. त्यामुळे अशी कच्ची केळं जर तशीच खाल्ली किंवा वेगळ्या पद्धतीने जर रेसिपी बनवून खाल्ली तर त्याचा उत्तम उपयोग होतो. आणि कुठली रेसिपी कशी करायची हे आपल्या भारतीय सुगरणींना सांगण्याची गरज नाही अजिबात. वेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता, त्याचे वेगळे पदार्थ करू शकता. बटाट्याऐवजी एवढं सांगतो की बटाट्याऐवजी तुम्ही केळाचा वापर करू शकता. केळाचे बटाटवडे बनवू शकता, केळाचे वेफर्स बनवू शकता, केळाच्या भाज्या बनवू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर आपल्या जेवणात ठेवल्या तर आपल्याला आपल्या शरीरामध्ये जे 7 धातू आहेत त्या 7ही धातूंवर या केळाचं उत्तम काम होतं. शुगर नियंत्रणात राहते, वजन कमी व्हायला मदत होते आणि याशिवाय पचनशक्ती उत्तम सुधारते. असा हा कच्च्या केळ्यांचा उपयोग आहे बघा. तुम्हाला जर ही अशी कच्ची केळं मिळाली तर त्याचा नक्की उपयोग करून पहा आणि ह्या कच्च्या केळ्यांना नियमित जर खाण्यामध्ये ठेवलं तर त्याचा उत्तम फायदा आपल्या आरोग्यासाठी नक्कीच होईल. तुर्तास इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.